झिरो मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. अतिघाई संकटात नाही अशी मराठीत म्हण आहे. सारासार विचार न करता किंवा भावनेच्या भरात घाईघाईत निर्णय घेतल्यास नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते असा त्याचा मथितार्थ. आणि म्हणूनच ही म्हण आजही समयोचित ठरते. अनेकदा तिचा दाखला दिला जातो. आता ही म्हण शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत यांना अर्थातच माहीत असणार. मग सध्या शिवसेनेला राज ठाकरेंसोबत जाण्याची इतकी घाई का झाली आहे असा सवाल तुम्हाला पडतो का? झिरो ओव्हरला असा प्रश्न पडलाय. कारण उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशीच घाई करतायत का असं राजकीय विश्लेषकांमध्ये मत आहे. गेल्या काही काळातील त्यांच्या वर्तणुकीमुळे असंच वाटतंय. ही घाई कशाची? तर राज ठाकरे यांना सोबत घेण्याची. उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये आता राजकीय वैर राहिलेलं नाही हे तर खरंच आहे. मात्र याचा अर्थ आता एकदम तुझ्या गळा माझ्या गळा सुरू झालंय असंही मानायचं कारण नाही. तरीही उद्धव ठाकरे असोत की त्यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून राज यांच्या सूचक सावधगिरीला लक्षातच घेत नाहीयेत का असा प्रश्न पडतो. अगदी राज यांच्या मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीनंतर उद्धव यांनी अनेकदा सकारात्मक संकेत दिले, ज्याचं स्वागत शिवसैनिकांसह मनसैनिकांनी देखील केलं. शिवसेना आणि मनसैनिकांचे एकमेकांमध्ये चहाचे कार्यक्रम व्हायला लागले. मात्र राज शेवटपर्यंत शांत राहिले. मराठी विजय मेळावा ज्यावेळी दोघे एकत्र आले, भावनेचा सगळीकडे भर बघायला मिळत होता. उद्धव ठाकरेंचं अतिशय दणदणीत भाषण झालं, खुल्या दिलाचं भाषण झालं. राज ठाकरेंचं त्यांनी या शब्दात कौतुक केलं की आता राज बोलल्यानंतर मी बोलायची गरज नाहीये, आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं देखील म्हणाले. भाजप शिंदे यांच्यावरती जोरदार टीकाही त्यांनी नेहमीप्रमाणे केली. पण राज ठाकरेंनी फक्त मराठीवर फोकस ठेवला. कोणतंही राजकीय विधान नाही, राजकारणाला कोणाला लक्ष नाही, ना शिंदेंचं नाव ना देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख. मग राज यांची ही धोरणी भूमिका तुम्हाला मला आपल्याला समजली नव्हती का? बरं, त्यानंतर गिरणी कामगार शिक्षकांच्या आंदोलनात म्हणजे अगदी आत्ता झालेल्या शिक्षकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे हे राज यांच्या सोबत जाण्याचे संकेत देतात. आणि आता तर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की इंडिया आघाडी लोकसभेसाठी आणि मविया विधानसभेसाठी होती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी याची गरज नाही. मग याचा अर्थ कसा घ्यावा? म्हणजे शिवसेनेनं आपण मनसेसोबत निवडणूक लढवणार हे ठरवून टाकलंय आणि हरकत नाही. मात्र राज ठाकरेंचं काय? राज यांनी याबाबत आजतागायत एक शब्दही म्हटलेला नाही. उलट मनसेचे नेते मधल्या काळात जे काही सकारात्मक सिग्नल दिले जात होते तेव्हा म्हणत होते की आमच्याकडे प्रस्तावच आलेला नाही. मग शिवसेना आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंना गृहीत धरतायत का? मनसेकडून गेल्या काही काळात अनेकदा आमच्याकडे अजूनही मनपासाठी प्रस्ताव आलेला नाही याचा उल्लेख तर मगाशीच झाला. मग काहीच ठरलेलं नसताना शिवसेना आपल्यासोबत असलेल्या फ्रेंड्स ऑफ ऑल सीझन्स काँग्रेस राष्ट्रवादी ज्यांनी तुमच्याबरोबर सत्तेमध्ये सहभाग दिला, तुम्हाला मुख्यमंत्री सुद्धा करण्यात ज्यांचा महत्त्वाचा भाग होता, विचारधारा त्यांनी बाजूला ठेवली, ते लोकसभेत तुमच्याबरोबर विधानसभेत तुमच्याबरोबर, अशा पक्षांना तुम्ही दुखावताय का? की असं तुम्ही ठरवून टाकलंय की मनसे सुद्धा मवियात येणार आहे? पण मग मनसे मवियात येणार असेल तर पुन्हा राज यांना ते चालणार आहे का? बरं, राज यांना चालणार असेल तर राज यांचा हिंदुत्ववाद काँग्रेसला जमणार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आहे आजचा झिरो अवरचा प्रश्न, जो बघायला आपण जाणार आहोत माझा मीडिया सेंटरला, जिकडे आपण बघू आजचा प्रश्न आणि ज्याचं उत्तर द्यायचंय तुम्हाला, कौल द्यायचा आहे तुम्हाला. प्रश्न आहे आपला, महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी कुणाशी युती करावी? मनसे अधिक मविया, महाविकास आघाडी कुणाशीच नाही, अशा प्रकारचे पर्याय आहेत. मनसे अधिक मविया, कुणाशीच नाही असे हे 3 पर्याय आहेत. एबीपी माझाच्या एक्सवरच्या एबीपी माझा टीव्ही हे हँडल असेल, फेसबुकवरती एबीपी माझा हँडल आहे, युट्यूबवर एबीपी माझा टीव्ही आहे, इंस्टाग्रामवर एबीपी माझा टीव्ही असं हँडल आहे. या ठिकाणी जाऊन आपल्याला हवा तो पर्याय निवडायचा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आपण त्याच्यावरचा तुमचा कौल पाहणार आहोत आणि मध्ये आपण काही कार्यक्रमाच्या या मधल्या काळामध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहणार आहोत. दरम्यान पुढे जाण्याआधी नेमकं संजय राऊत यांनी आज अतिशय लोडेड, अतिशय थेट स्पष्ट मांडलेली भूमिका काय होती, काय म्हणाले संजय राऊत, पाहूया. हमको पूछा कि इंडिया आघाड़ी का वजूद क्या है. हमने कहा इंडिया आघाड़ी लोकसभा के लिए बनी थी, महाविकास आघाड़ी विधानसभा के लिए बनी थी. ये दोनों की कोई ज़रूरत लोकल बॉडी इलेक्शन में नहीं है. ये दोनों आघाड़ी. अब लोकल बॉडीज में लोकल इशू होते हैं, शहर के इशू होते हैं, बहुत स्थानिक मुद्दे होते हैं. मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना
आणि मनसे खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, वेळ आहे अजून, त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही. सगळ्यांच्या जे मनामध्ये होते, आम्ही दोघं भाऊ आलो ना एकत्र, कशासाठी आलो? आम्ही पण आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो, मरू नये ना. नाही, प्रबोधनकारांचा नातू, दोघंही आम्ही प्रबोधनकारांचे नातू, हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्यावेळेला, आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते, आणि आमच्या डोळ्या देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल, तर आम्ही काय नतद्रष्टासारखे एकजुटीची वज्रमुठ अशीच कायम ठेवा, तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही, हे एवढंच एक वचन देतो. दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या या विधानावर किंवा शिवसेनेच्या आलेल्या या भूमिकेवर मविया नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. काय म्हणतात मवियाचे नेते तेही पाहूया. आज कसं त्याचं वक्तव्य करता येईल? कुठल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतं, कोणत्या जिल्ह्यात नाही होऊ शकतं. ठाकरेंकडनं क्लिअर मेसेज पाहायला मिळतो. त्यांनी काय केलं त्यांच्या मेसेजवर मी काय प्रतिक्रिया द्यावी, पण प्रत्येक ठिकाणी निवडणुका ह्या प्रत्येक तालुक्यात वेगळ्या, प्रत्येक जिल्ह्यात या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन लढले जातील. त्यामुळे या सगळ्याची चर्चा आज मी करणं काही बरोबर नाही. तुम्ही सोबळाची तयारी करताय? सगळेच पक्ष स्वबळाची तयारी करतात, त्याच्यामुळे तो विषय नाही आहे. त्यावेळेस त्या तालुक्यात का होईल, त्या जिल्ह्यात का होईल, ते आज आपल्याला त्याचं वक्तव्य करता येत नाही. मतांतर असू शकतात, काही विषयांवरती माझे त्यांचे मतभेद होतील, असतील, होते, पण जेव्हा दोन घरं एकत्र येत आहेत, दोन रस्त्यावर चालणारे दोन भाऊ एकत्र येत आहेत, माझे त्यांचे संबंध काही घरचे नाही आहेत, मी त्यांच्याकडे कधी पोहे खायला गेलेलो नाहीये, मी एवढा मोठा आहे माणूसही नाही की त्यांच्याशी जाऊन राजकीय चर्चा करेन, पण जर दोघं भाऊ एकत्र असतील तर माझ्यासारख्या माणुसकी धर्म पाळणाऱ्या माणसाला नक्कीच, कुटुंबवत्सल माणसाला नक्कीच आनंद होईल. आता राऊतांच्या भूमिकेनुसार पाऊल टाकलं तर दोन्ही ठाकरे बंधू तोंडावर पडतील अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनी दिली. आणि समाजवादी पक्ष हा भारतीय पातळीला, भारतीय राजकारणाच्या पातळीला इंडिया आघाडीच्या सोबत असल्यासारखाच मानला जातो. बघूयात अबू आझमी काय म्हणतात. ये लोग जो कर रहे हैं ना, ये खुद भुगतेंगे इसको. अगरचे अलायंस कायदे से नहीं होगा, और जो पिछले असेंबली इलेक्शन में यही किया इन लोगों ने, एक एक सीट के लिए लड़ते रहे और सब सीटें हार गए, बड़े बड़े नेता हार गए. अब इनको अपनी मुंह की खानी पड़ेगी अगर इस तरह की बात कर रहे हैं तो. इंडिया अलायंस मजबूती के साथ उत्तर प्रदेश में लड़ा, और उत्तर प्रदेश में समाजवादी पार्टी की 37 सीट आई, कांग्रेस की 6 सीट आई, जो कभी नहीं आ सकती थी. अगर ये अलायंस मजबूत रहेगा तो अच्छा होगा. ये मैं अपने फायदे के लिए नहीं, मैं सेक्युलरिज्म के फायदे के लिए कहना चाहता हूं कि अलायंस मजबूती से बनाना चाहिए और सीटों में झगड़ा नहीं करना. तर वापर झाला की फेकून द्यायचं हे उद्धव ठाकरेंचं धोरण असल्याचं त्यांचे आधीचे सहकारी आणि आता शिंदेच्या शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत म्हणतात. लोकसभेपुरतं होतं असेल, विधानसभेपुरतं होतं असेल, कदाचित ही युती झाल्यानंतर, स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या पक्षांबद्दल देखील ते हीच भूमिका घेऊ शकतात. मराठी माणसाचा जो मेळावा झाला त्याला युतीचं वलय कोणी लावू नये. अजून बरंच पुलाखालून पाणी जायचं शिल्लक आहे. त्याच्यामुळं राजसाहेबांचा स्वतंत्र विचार आहे, राजसाहेबांची काम करण्याची स्वतंत्र कार्यशैली आहे. मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी राजकारण केलं नाही, तर मराठीला न्याय देण्याची भूमिका त्यांच्या भाषणात मांडली. आणि बाकीच्यांनी मनसेच्या जीवावर किंवा राजसाहेबांच्या जीवावर, जमलेल्या गर्दीच्या जीवावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्याची भूमिका मांडली. या सगळ्याची सुरुवात कुठे झाली? या सगळ्याची सुरुवात झाली एप्रिल महिन्यात, जेव्हा राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना मुलाखत दिली. त्यात त्यांनी महाराष्ट्रासमोर आमच्यातले वाद लहान आहेत, आमच्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असा संकेत दिला. यानंतर 2.5 महिन्यात, फक्त 2.5 महिन्यात आता संजय राऊत थेट महाविकास आघाडीलाच मोडीत काढायची भाषा करतायत. मनसे आणि राज ठाकरेंवर इतकं विसंबून राहणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडून घाई तर होत नाहीये ना, अशी चर्चा त्यामुळेच आहे. त्या संदर्भातले काही मुद्दे पाहूयात. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि हे मुद्दे पाहूयात. शिवसेना राज ठाकरे संबंधांचं वास्तव द ट्रूथ काय आहे वास्तव द ट्रूथ? राज ठाकरेंच्या महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत वक्तव्यानंतर घडामोडी व्हायला सुरुवात झाली. उद्धव यांनी मातोश्रीवरून दाखवली महाराष्ट्राच्या मनातलं करण्याची तयारी. पहिलीपासून 3ऱ्या भाषेच्या सक्तीवरून ठाकरेंकडून समान भूमिका जाहीर झाली, आपल्याला कल्पना आहे. 5 जुलैच्या मोर्चाबाबत राज यांच्याकडून संजय राऊतांना एकच मोर्चाचा फोन गेला. एकूण संवाद होत होता त्यांच्यामध्ये, अजूनही होतोय.
शासनानं निर्णय मागे घेतल्यावर मोर्चाऐवजी मराठी विजय मेळावाचा निर्णय राज आणि उद्धव यांनी घेतला. त्यांची दोघांची नावं तिथे दिली गेली. विजय मेळाव्यात उद्धव यांची एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी अशी खुली भूमिका जाहीर करण्यात आली. राज यांच्याकडून मात्र ठोस भूमिकेचा पुरस्कार ना त्या मेळाव्यात करण्यात आला होता की नेमकं पुढे काय किंवा आजही करण्यात आलेला नाही. नंतरच्या मराठी आंदोलनानंतर मनसैनिकांना माध्यमांशी न बोलण्याचा आदेशही देण्यात आलेला आहे, जो आजही लागू आहे. आणि म्हणून मनसेचे प्रवक्ते आज आपल्यासोबत नाहीयेत, कारण ते नियमांचं पालन करतात. उद्धव यांच्याकडून शिक्षकांच्या आंदोलनात पुन्हा राजसोबत राहण्याची भूमिका घेण्यात आली. संजय राऊतांकडून थेट मविया इंडिया आघाडी मनपासाठी नसल्याचंही विधान आज समोर आलेलं आहे. तर अशा या पार्श्वभूमीवर वास्तव द ट्रूथ काय ते आपल्याला जरा बघावं लागेल, कारण हे खरं आहे, चांगले दोन भावांच्या मधलं प्रेम आहे, त्याचं स्वागत सगळेच करतायत. भाजप स्वतः सुद्धा म्हणतात की आम्हाला काही अडचण नाही दोन भाऊ एकत्र येत असतील तर. पण भाऊ एकत्र आले, दोन पक्षांचे नेतेही एकत्र आलेले आहेत, कारण ते एकत्र राहणार आहेत का ते महत्त्वाचं ठरणार आहे. कारण तिथे महत्त्वाचा ठरणारे प्रस्ताव, ज्याचा उल्लेख जो आता कोणी करत नाहीये मनसेचे नेते, ज्याचा उल्लेख या मधल्या काळामध्ये मनसेकडून वारंवार होत होता, प्रस्ताव कुठे आहे, उद्धव ठाकरेंकडून प्रस्ताव कुठे आहे. त्यामुळे ही आपली चर्चा आहे. पुढे जाण्यापूर्वी आपण फक्त लोकांच्या काही म्हणजे तुम्हा मंडळींच्याच प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपल्यासोबत आज मान्यवर आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा मीडिया सेंटरला जाऊयात आजच्या प्रतिक्रिया बघण्यासाठी. पाहूया. माझाच आजचा प्रश्न होता, महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी कुणाशी युती करावी, आणि आम्ही 4 पर्याय दिले. मनसे सोबत करावी, मविया सोबत करावी, मनसे आणि मविया यांच्यासह एकत्र लढावं, आणि चौथा पर्याय कुणाशीही नाही. आणि हा आमचा प्रश्न आमच्या सगळ्या सोशल मीडियावर आता लाईव्ह आहे, तुम्ही जाऊन त्याला पोलला मतदान करू शकता. चल आपण हे बघूयात आता प्रतिक्रिया. युट्यूबवर आलेली रोशन यांची प्रतिक्रिया, फक्त महापालिकेच्या निवडणुकीत नाही, येणाऱ्या पुढील सर्व काळात युती व्हावी, तरच मराठी माणूस वाचेल. प्रभाकर ढसाळ लिहितात, इतकी वर्ष मुंबईमध्ये सत्ता होती, किती मराठी माणसांची कामं केली. एक्सवर आलेली प्रतिक्रिया, दीपक नागवेकर, देवाशी युती करा, आता तेच वाचवू शकतात. युट्यूबवरची प्रतिक्रिया अक्षय यांची, युती कुणाशी का होईना पण उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी तिन्ही पक्षांविरोधात नेहमीप्रमाणेच खंबीरपणे लढतील, एवढं मात्र नक्की. प्रसाद माने लिहितात, राज ठाकरेंसोबत युती करावी, कारण दोघं भाऊ एकत्र आले हे पाहून लोक मतदान करतील. मनसे आणि ठाकरे गट एकदा होऊन जाऊच द्या, आणखी कुणाची गरज नाही, असं गजानन यांनी म्हटलेलं आहे. तर मोहिनी जाधव लिहितात, उद्धव ठाकरे युती करूनही जिंकणार नाहीत. रमेश कुमार येलगट्टे लिहितात, उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार बाजूला ठेवले, आता काहीही केलं तरी शिवसेनेचं ते वैभव परत येणार नाही. विजय राजगुरू लिहितात, सोबळावर लढावे, भविष्याच्या दृष्टीने हेच उद्धव ठाकरेंच्या हिताचे आहे. गजू वाघमारे लिहितात, कोणाशीही केली तरी काही फरक पडत नाही, सत्ता नाथाभाऊ आणि देवाभाऊंचीच येणार आहे. सुहास पाटील लिहितात, ठाकरे ब्रँड पुरेसा आहे, अन्य कुणाची गरज नाही. तर अशा प्रकारच्या या काही निवडक प्रतिक्रिया बघितल्यानंतर आपण जाणार आहोत थेट गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत आजचे पाहुणे आहेत, पहिल्यांदा ओळख करून देऊया. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत अखिल चित्रे, शिवसेनेचे प्रवक्ते, विद्याताई चव्हाण. विद्या चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या आहेत, त्यांचं स्वागत. सचिन सावंत आहेत, बऱ्याच काळाने आज ते आपल्यासोबत आलेले आहेत काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी. सचिन सावंत मधल्या काळात परदेशात सुद्धा होते. सचिनजी तुमचंही स्वागत. केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत, भाजपचे मुख्य माध्यम संयोजक, नेते आणि प्रवक्ते, आपलंही स्वागत केशवजी. आणि आपल्यासोबत आहेत मुंबई आणि MMRDA म्हणजे ज्याला हा मुंबई मेट्रोपॉलिटन महानगर सगळा परिसर आहे, त्याच्यामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य सगळं पत्रकारितेत ज्यांचं गेलेलं आहे आणि अगदी बित्तम बातमींवरती ज्यांची नजर असते, नेहमी काय घडामोडी चाललेल्या आहेत आणि शिवसेना मनसे हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे, ते संदीप आचार्य सुद्धा आपल्यासोबत आहे. संदीपजी आपलंही स्वागत या कार्यक्रमामध्ये. मी आता पहिल्यांदा सचिन सावंतांपासून सुरुवात करणार आहे आणि नंतर मी चव्हाणांकडे पण जाणार आहे, कारण मवियाचे प्रमुख आधारस्तंभ ते होते. मी सचिन सावंतांकडे जातो. सचिनजी, हे जी काही विधानं समोर आलेली आहे, तुम्ही मगाशी ऐकली असतील, काँग्रेस याकडे कसं बघते? नाही, पहिली गोष्ट आमचे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीतलाजींनी याबाबत स्पष्टता केलेली आहे की याबाबत काही म्हणजे
चर्चा स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या बाबतीमध्ये झालेली नाही, मग यामध्ये तर झालेली नाही. बरं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही पाहिल्यात तर वेगवेगळ्या, म्हणजे जेव्हा आमची आघाडी होती काँग्रेस राष्ट्रवादीची, हो. त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढलेल्या आहेत. त्यामुळे त्याला काही एकत्र असणं हो. किंवा नसणं हा बहुतांश वेळा स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाचा विषय असतो. ते लोक ते ठरवत असतात. आणि मूलतः मनसेच्या आधी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मूळ आघाडी जी आमची आहे काँग्रेस राष्ट्रवादीची, त्यांच्यामध्ये अद्याप चर्चा झालेली नाही की कशा पद्धतीने आपल्याला झालं पाहिजे. त्यामुळे पुढचा उद्धव ठाकरेंचा पक्ष तर नंतर आला. बरं. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी आहे की मनसेच्या संदर्भामध्ये आमचे रिझर्वेशन काय आहे माहित का? पहिली गोष्ट अशी की आमचे काही केवळ मतभेद नाही आहेत. बरं. आमचा विरोध आहे अनेक गोष्टींना. म्हणजे त्यांची जी काही एकतर विचारधारा काय आहे आपल्याला कळणार नाही, परंतु जी काही कन्सिस्टंटली त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती ज्या पद्धतीची हिंसेला पाठिंबा देण्याची असेल किंवा हल्लीच्या कालावधीमध्ये बदललेली त्यांची भूमिका जी झालेली आहे, त्याचा निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी विरोध ती करतोच आहोत आणि ते जाहीर करतो. आणि हे जे काही झालेलं आहे ते मारहाण झालेली आहे त्याचं समर्थन आम्ही करूच शकत नाही. त्यामुळे ते काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधातच आहे, याच्यात काही शंका नाही. बरं, मी पहिल्यांदा एक चर्चेचा टोन सेट करण्यासाठी, सगळ्या विषयांचं सगळ्या बाजूने आकलन होण्यासाठी एक बेसिक प्रतिक्रिया घेईन आणि त्यानंतर उपप्रश्न आपले आणखी येत राहतील. विद्याताईंकडे मी जातो. विद्याताईंचा पक्ष यासाठी महत्वाचा आहे, मी मगाशी म्हणालो तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे आधारस्तंभ असतील. शिवसेना त्या आधारस्तंभाच्या वर आरूढ झालेला पक्ष होता कारण ते मुख्यमंत्री होते, पण याच्यातला कॉन्क्रीट का मजबूत जोड होते शरद पवार. शरद पवार आर्किटेक्ट होते. अन्यथा काँग्रेस एका टोकाला, शिवसेना दुसऱ्या टोकाला, यांना मध्ये आणण्याचं काम शरद पवारांनी त्या काळात केलं होतं. विद्याताई, माझा आपल्याला प्रश्न आहे, आता जे संजय राऊत म्हणतायत राज ठाकरे एकत्र येणं, एकत्र लढू, मविया महाराष्ट्रासाठी होती वगैरे वगैरे, हे सगळं शरद पवारांना माहिती आहे का? त्यांची याला मान्यता म्हणजे किमान एक आकलन एकमेकांमधलं संवाद असं काही झालेलं आहे, हे मान्य आहे राष्ट्रवादीला? नाही, मला असं वाटतं की संजय राऊत जे बोलतात ते मला असं वाटतं त्यांचं रेग्युलर प्रेस कॉन्फरन्स सकाळी असते आणि त्याला ते वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतात. बरं. आता आज त्यांनी बोलता बोलता ओघाने जर सांगितलं की महाविकास आघाडी बरोबरच काय, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं ते बोलले असतील, हो, तर मला असं वाटतं त्याच्यात काय ते काही शरद पवार साहेबांची परवानगी घ्यायला जातात असं नाहीये. त्यांना त्यावेळेस जो मुद्दा योग्य वाटतो ते बोलतात आणि त्यांना पत्रकार जसं प्रश्न विचारतात त्या ओघवत्या शैलीमध्ये ते बोलत असतात, असं मी त्यांचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. बरं. त्यामुळे इथे महाविकास आघाडीची आणि आमची युतीच होणार नाही किंवा, आणि ते त्यांचं काही मुद्दे मला पटण्यासारखे आहेत. कारण लोकसभेच्या निवडणुका ह्या देश पातळीवरच्या निवडणुका असतात, त्याच्यामध्ये प्रामुख्याने देशाचा विचार केला जातो आणि त्याची अखंडता जी आहे, सर्व धर्म समभाव आहे, सेक्युलरिझम आहे, हे सगळे प्रश्न विचारात घेऊन ती म्हणजे इंडिया आघाडी एकत्र आली होती. आणि त्यामुळे तिथे एक जो विचार करण्याची पद्धत असते, नेत्यांनी एकत्र येण्याची पद्धत असते, कारण सगळे खासदार निवडून द्यायचे असतात, मोठं मतदान क्षेत्र असतं आणि त्यामुळे ते तसा विचार करणं हे स्वाभाविक आहे. परंतु विधानसभेला जी आमची आघाडी झाली होती ती महाराष्ट्रापुरता होती आणि महाराष्ट्रामध्ये जे पक्ष प्रमुख होते ते सगळे एकत्र आले होते. 3 पक्ष तर आम्ही आलोच होतो. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसं आता सचिन सावंत म्हणाले तसे प्रत्येकाचे, म्हणजे ही निवडणूक असते ना, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. लोकसभेला काय कार्यकर्ता सीट मागायला जात नाही, विधानसभेला काय म्हणत नाही की मला पक्षाने तिकीट द्यावं, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्ता ग्रासरूटवर जो काम करत असतो आणि त्याला ते प्रश्न माहिती असतात, म्हणजे तिथे पाण्याचे प्रश्न असतील, काय स्थानिक त्यांचे कुठले प्रश्न असतील, ते प्रश्न घेऊन ते लढत असतात आणि त्याच्यामध्ये आपसातच त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते की मला यावेळेस नगरपालिकेचं, महापालिकेचं तिकीट मिळालं पाहिजे. आणि त्या पक्षामध्येच इतके कार्यकर्ते उत्सुक असतात की आघाडी केलं की मग काय होतं की ती थोडी त्यांची हे जी असते ती शक्यता कमी होते आणि त्यामुळे नाराजी पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे मला असं वाटतं की सर्व पक्षांनी एकत्र येण्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेकदा, म्हणजे जिल्हा परिषद असू दे, नगरपालिका असू दे, महानगरपालिका असू दे, आपले आपले पॉकेट्स असतात आणि तिथे कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की आम्हाला हा वॉर्ड मिळालाच पाहिजे आणि त्यामुळे तिथे थोडी बंधनं सैल होतात. विद्याताई, मला तुमच्या बोलण्याचा सूर लक्षात आला. तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे, पण ते तसं यासाठी अधिक चांगलं असलं असतं की हे एकत्रितरित्या ठरलं असतं.
म्हणजे आतापर्यंत जी तुमच्या तिन्ही पक्षांचं आपण पाहिलेल्या वाटचाल बघितलेले, विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीची, धोरणात्मक विधान कोणी एकटी व्यक्ती करत नाही. ती प्रामुख्यानं संयुक्तरित्या निवेदन काढून किंवा मग प्रेस कॉन्फरन्स नंतर किंवा कोणाला अधिकृत केलं असेल तर ती व्यक्ती म्हणते. इथे तुम्हीच सगळी मंडळी म्हणताय की अजून मवियाची येत्या काही काळामध्ये बैठकच झालेली नाही आणि अशावेळी मनसेसोबत जाणार, मविया मग आता सोबत नको, इंडिपेंडंट जाऊ, ही काही धोरणात्मक बाबी आहेत. अशावेळी ती विधानं येतात म्हणून त्याचं महत्त्व जरा जास्त वाढतं. मी आता अखिलकडे जातो आणि त्यानंतर मी केशव उपाध्यायांकडे जाईन. अखिल, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, याचा उत्साह सगळीकडे बघायला मिळाला आणि उद्धव ठाकरे अगदी म्हणजे उद्धव ठाकरेंची ही वस्तुता प्रकृती नाही इतक्या खुलेपणाने बोलणं, उलट जास्त ते धोरणी मानले जातात. पण उद्धव ठाकरे मनमोकळेपणाने म्हणतायत एकत्र आलोय, एकत्र राहू, एकत्र लढूया, असं त्यांनी परवा सुद्धा परत शिक्षकांच्या मोर्चाच्या आंदोलनाच्या वेळी बोललेले आहेत. पण मनसेकडून कोणताही संकेत या बाबतीत येत नाहीये आणि हे जे सांकेतिक मौन आहे अखिल, त्या मौनाची भाषांतरं कशी करायची? सर्वप्रथम तर मी आपले आणि एबीपी माझाचे अभिनंदन मला करायचं आहे सर्वप्रथम, कारण आज खूप दिवसांनी सकाळपासनं एबीपी माझावरती एक एज्युकेशन स्कॅम जो धनगर विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल करण्यात येत होता, त्याच्यात बनावट हॉस्टेलमध्ये करोडोचा जो काय घोटाळा झाला तो वारंवार सकाळपासून एबीपी माझा ती बातमी लावून धरत आहे. काय अशाच प्रकारच्या बातम्या ह्या गेल्या काही दिवस मागे पडलेल्या आहेत. कारण युती, आघाडी, अजून काय होणार, मराठी भाषा, हे सगळं जरी खरं असलं तरी हे भाजपचा जो काय अजेंडा आहे ना त्याच्यावर आपण सगळे खेळतोय. महत्वाचे विषय सगळे राहतात बाजूला. फक्त याच विषयावरती आता तुमच्या प्रश्नावर येतो मी. प्रश्न तुमचा असा होता की युतीबद्दल काय, तर मला असं वाटतं आज संजय राऊत साहेबांनी अशा प्रकारचं कुठलं विधानच केलेलं नाहीये. ते काय स्वतःहून प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सांगायला आले नव्हते, तर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्या प्रश्नाला खुलेपणाने उत्तर दिलेलं आहे. बरं, आणि ते उत्तरच सुस्पष्ट आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की लोकांचा दबाव आहे, महाराष्ट्रातनं समाजातनं दबाव आहे, पण युती होणार नाही होणार, कधी होणार, कशी होणार ते स्वतः बोलले की वेळ आल्यावर कळेल. खरंय. तर आम्ही कुठे घाई करतच नाही आहोत. घाई लागलेली आहे हे आपले जे काही पत्रकार मित्र असतात ते रोज प्रश्न विचारण्याच्या ओघात त्यांना घाई असते ती. तर त्याला उत्तर स्पष्टपणे दिलं तर आपण त्याचा असं विपर्यास करतो की आम्ही घाई करतोय, आम्हाला युती करायची आहे. तर युती जेव्हा व्हायची आहे तेव्हा ती योग्य वेळी होईल, योग्य ठिकाणी योग्य फोरमवर त्याच्याबद्दल चर्चा होईल. आणि जिथे संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे मला वाटतं त्याच्यात काही चुकीचं सांगितलेलं नाहीये. इंडिया ब्लॉक, इंडिया आघाडी जी होती ती देशासाठी होती, महाविकास आघाडी होती ती राज्यासाठी होती. आता माझ्या आधी विद्याताई बोलल्यात, सचिनजी बोलले, त्यांनी पण हे स्पष्ट केलंय की ह्याच्या आधी पण जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती तेव्हा त्यांनी स्वतंत्र पण लढलेले आहेत. तर जी काय स्थानिक पातळीवरची निवडणूक असते ती स्थानिक लेवलला ठरवली जाते. तर तशी जेव्हा वेळ येईल तेव्हा ठरवली जाईल. यापूर्वी जर तुम्हाला माहिती असेल चंद्रपूरचं जर आपण उदाहरण घेतलं, मग ती बाजार समिती असेल किंवा स्थानिक स्वराज्य असतील तर तिथे काँग्रेस आणि भाजपची पण युती झालेली. बरं, तर ते तर स्थानिक पातळीवरचा विषय ते तेव्हाच तेव्हा बघितलं जाईल. बरं अखिल, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि मी अगदी सहमतच आहे त्याच्यामध्ये. फक्त जो तुम्ही म्हणाल की पत्रकारांना घाई झाली अर्थ काढायची, पण आम्ही एकत्र लढणार आहोत हे विधान तर पत्रकारांनी केलं नव्हतं, ते तर आपल्या नेत्यांनी केलं होतं. आमचा प्रश्न असा आहे की या विधानाला सहकार्य किंवा सकारात्मक प्रतिसाद देणारं विधान त्या मेळाव्यापासून आजतागायत मनसेकडून नाही करण्यात आलं, हा प्रश्न आहे. तुम्ही असं सुद्धा म्हणालात की संजय राऊतांना कोणीतरी प्रश्न विचारला, त्या ओघात ते बोलून गेले. मविया कशासाठी आहे किंवा कशासाठी नाही असा कोणताच निर्णय कधी झाल्याचा ऐकिवात नाहीये. मविया ही मुळात आघाडी म्हणून एकत्र झाली आणि त्यांनी शेवटपर्यंत एकमेकांमध्ये संवाद ठेवला, जागा सोडल्या घेतल्या, लोकसभा विधानसभा एकत्र लढवलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा संजय राऊत म्हणतात की आता मनसे आम्ही सोबत आहोत, आता बाकीचं काय ते इंडिपेंडंट बघून, त्यावेळी अर्थ असा होतो की मग या मवियामध्ये हे ठरलंय का की आता शिवसेना मनसे एकत्र आहेत, आता आपला काही संबंध नाही, आता आपण बंद करणार आहोत मविया आणि आता पुढे जाणार आहोत स्वतंत्र, म्हणून हे प्रश्न आहेत. आणि हे अखिल तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तुम्ही धनगर मुद्दा मगाचा तो काढला, अतिशय महत्त्वाचा आहे. हे मुद्दे महत्त्वाचे आहेतच, पण या सगळ्यांना राजकीय उत्तर तुम्ही राजकीय पक्ष मिळवून देऊ शकता. अशावेळी पक्षांचं राजकारण महत्त्वाचं ठरतं, म्हणून पक्षीय राजकारणावरती चर्चा असते. पण असो, मी त्याच्यात जात नाही. मी आता जातो केशव उपाध्यायकडे, मला नंतर संदीप आचार्यांकडे पण जायचं आहे. केशवजी, या घडामोडी पाहता आणि काल ज्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते तिकडे त्यांनी एक सूचक उत्तर दिलं होतं माझ्या प्रश्नाला. मी त्यांना प्रश्न विचारला होता की आता या बैठीगाठी झाल्यानंतर पुन्हा ताज लँड्सच्या भेटी होणार का, आणि त्यावेळी ते म्हणाले ताज लँड्स कशाला, गरवारे क्लबमध्ये सुद्धा होतील आणि आम्ही अगदी जाहीरपणे सुद्धा भेटू.
म्हणजे राज ठाकरेंच्या बाबतीत भाजपची दारं अजूनही किलकिली आहेत संवादाची? प्रश्न भाजपाचा दरवाजा किलकिले आहेत की नाही हा मुद्दा नाहीये. प्रश्न आता मगाशी चाललाय. मला खरं शिवसेनेचे प्रवक्ते बसले मला आश्चर्य असं वाटलं. ते असं म्हणाले की संजय राऊत कॅज्युअली बोलून गेले, म्हणजे धोरणात नाहीये. म्हणजे मग संजय राऊत बोलतात ते उबाटा गटाचं धोरण नाहीये का? पहिली गोष्ट म्हणजे संजय राऊत सिरियसली घेत नाहीत उबाटा गट त्यांना, असं या शिवसेनेच्या प्रवक्त्यांना म्हणायचं का? हा पहिला प्रश्न माझ्या मनात पहिल्यांदा आला. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं नाही संजय राऊतांच्या विधानाचं. त्याचं कारण असं आहे की उबाठा गटाची जी एकूण वृत्ती जी आहे त्याला अनुसरून योग्य असंच ते बोललेले. असं आहे की एक मुद्दा बरोबर आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काही 100% युती होतेच असं नाही, आघाडी होतेच असं नाही, पण तरी सुद्धा पहिला प्रयत्न केला जातो की युती व्हावी, आघाडी व्हावी. जे पक्ष आपल्यासोबत लोकसभेसोबत आहेत, विधानसभेला आहेत, तेच पक्ष, तीच आघाडी कायम शक्यतो असते. भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही 25 वर्ष होती, ती लोकसभेला होती, विधानसभेला होती आणि अनेक ठिकाणी म्हणजे जवळपास 70-80 ठिकाणी तरी स्थानिक स्वराज्य ठिकाणी सुद्धा ती निवडणूक व्हायची, युती व्हायची. काही 10-20 ठिकाणी 25 ठिकाणी ती व्हायची नाही. तिथे वेगळ्या पद्धतीने दोघं लढायचे, मैत्रीपूर्ण लढती व्हायच्या, विरोधाच्या लढती व्हायच्या. मुंबई त्याला साक्षीदार आहे, कल्याण डोंबिवली साक्षीदार आहे, महापालिका. पण असं हे धोरणात्मक, पण पहिला धोरणात्मक निर्णय असतो की शक्यतो आपण एकत्र लढायचं. स्थानिक कार्यकर्त्यांनी ऐकलंच नाही तर गोष्ट वेगळी असते. इथं फरक काय? इथं ठरवून टाकलेलं आहे की लोकसभेला ते, विधानसभेला हे, आणि याला आम्ही नवीन. म्हणजे ज्या काँग्रेसनी सगळा, म्हणजे मला खरंच काँग्रेसचं कौतुक, इतक्या संयमित सचिन सावंत भूमिका मांडतायत, किंबहुना आमच्या ताई पण भूमिका मांडतायत. ज्या काँग्रेस राष्ट्रवादींनी स्वतः पुढाकार घेत एक धाडस करत एका प्रकारे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं, आज त्यांची गरज संपली. म्हणजे महापालिकेला त्यांना वाटत नाही काँग्रेस राष्ट्रवादी मुंबईत ठाणे जे काही त्यांचे पॉकेट्स आहेत तिथे काँग्रेस राष्ट्रवादी वाटत नाही की सोडून द्यायला तयार झाले त्या ठिकाणी. नाही यांची गरज आम्हाला, किंबहुना सत्ता हीच अंतिम ध्येय केवळ, हे उद्धव ठाकरेंची भूमिका असल्यामुळे त्या टप्प्यावर जो सोयीचा असेल त्याला जवळ करायचं, ही भूमिका आहे का? हा म्हणून लोकसभेला इंडी होती, विधानसभेला महाविकास आघाडी आणि आता नगरपालिकेला राज ठाकरे. अशा प्रकारची भूमिका सत्तेसाठी घेतली जाते का? असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतोय. हा मला फार बऱ्याच काळानंतर केशव उपाध्याय जर का काँग्रेस राष्ट्रवादीबद्दल बरे बोलले असतील तर बहुधा आजचा हा व्हिडिओ कापून म्हणजे एडिट करून ठेवला पाहिजे. ते दोघांचं स्वागत करतायत. अर्थात तो प्रश्न लोकांच्या मनात आहे जो त्यांनी मगाशी मुद्दा उपस्थित केला. मी पुन्हा अखिलकडे जाईन, त्यापूर्वी संदीप आचार्यांकडे जाऊयात. संदीपजी, आता हे जे डायनामिक्स चालू आहेत म्हणजे मवियातील 3 पक्ष आणि बाहेरचे राज ठाकरे, आपण काही फक्त कल्पना करू शकतो, पण मवियातला राज ठाकरेंचा समावेश, राज ठाकरेंचं आयडिओलॉजिकल बॅगेज आणि आतापर्यंतचं सगळं इतिहास पाहता तुम्ही ते कॉम्बिनेशन कसं बघता? मविया अधिक राज, शिवसेना अधिक राज ठाकरे, शिवसेना स्वतंत्र, किंवा काय? तुम्ही कसं बघताय गणित? नाही, याच्यामध्ये मुळात आधी अखिल चित्रे बोलला त्याप्रमाणे पत्रकारांना काही घाई वगैरे नाही आहे. तुम्ही युती करा नाही तर करू नका, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही उद्या नाही केली तरी आम्ही त्या बातम्या देणार आणि केली तरी आम्ही त्या बातम्या देणार. बातम्या देणं हे आमचं काम आहे. मुळात तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या. दुसरा राहिला मुद्दा, पृथ्वीराज चव्हाणांनीच अलीकडे एक स्टेटमेंट केलेलं आहे, जर शिवसेना मनसेबरोबर गेली तर आमची त्यांच्याबरोबर ती युती होऊ शकत नाही, आघाडी होऊ शकत नाही. हे पृथ्वीराज चव्हाणांनी अलीकडेच त्यांचं स्टेटमेंट आहे, त्यांनी क्लिअरच केलेलं आहे आणि ते होणेही नैसर्गिकदृष्ट्या शक्य नाही आहे. मूळ मुद्दा येतो तो मुंबई महानगरपालिकेभोवती प्रामुख्याने या सगळ्या गोष्टी फिरत आहेत. आता महानगरपालिका निवडणुका मुळातच गेले 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष झालेले नाही आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषदा सगळ्याच निवडणुका व्हायच्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे आघाड्या युत्या झालेल्या आपल्याला बघायला मिळतील. तशा त्या युतीमध्ये होतील आणि महाविकास आघाडीमध्ये होतील किंवा नाही होतील. प्रश्न असा येतो की मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर मविया त्यांच्याबरोबर येऊ शकते का? तर त्याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल. शरद पवारांची भूमिका मला माहीत नाही त्या सगळ्या प्रकरणामध्ये काय असेल, पण मुख्यतः आत्ता जी लढाईचा आपण विचार करतो प्रामुख्याने जी चर्चा केंद्रित आहे ती मुंबईच्या अनुषंगाने आहे. जर तसा विचार केला तर महाराष्ट्राची बाकीची मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक वगळता बाकी महाराष्ट्राची थोडी गणितं वेगळी राहतील. त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगळ्या आघाड्या युत्या होऊ शकतील किंवा स्वतंत्रपणे शिवसेना लढेल, स्वतंत्रपणे मनसे लढेल, कदाचित एकत्रित पण लढतील. प्रश्न येतो मुंबईमध्ये काय होईल. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकदा सांगितलेलं आहे, युती करण्याची संकेत त्यांनी स्पष्टपणे दिलेले आहेत. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी दिलेले आहेत. अनिल परबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे. संजय राऊत आतापर्यंत अर्धा डझन वेळा बोलून गेले असतील. मुद्दा असा आहे की राज ठाकरे हे या संदर्भात एकही शब्द आजपर्यंत बोललेले नाहीत.
त्यांच्या पक्षाचा एकही पदाधिकारी या संदर्भात एक शब्दही बोललेला नाही. परंतु मराठी भाषा, त्रिसूत्री भाषा आणि त्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं ज्यावेळेला ही मंडळी एकत्र आली होती त्यावेळेला डोममध्ये किंवा ओव्हरऑल सगळी बाहेरचं एकूण जर मराठी जनांची एक भूमिका, मानसिकता बघितली तर भविष्यामध्ये हे दोन भाऊ एकत्र येऊ शकतात असं म्हणायला काही हरकत नाही. अर्थात त्यांच्यापुढे आता महानगरपालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका हा एकच पर्याय आहे. बरं. आता विधानसभा आणि लोकसभा काही होणार नाही आहेत. बरं. आणि दोघेही एवढे सुज्ञ आहेत की उद्या मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे स्वतंत्रपणे लढली खरं आहे. तर मागच्या वेळेला जी परिस्थिती झाली त्याहून आणखी वाईट परिस्थिती होऊ शकते याची जाणीव त्यांना आहे. बरं. आणि उद्या उद्धव ठाकरे यांचा पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर मोठ्या प्रमाणात पराभव झाला तर त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे सेनेचे कोणते नेते असतील हे राज ठाकरे यांची उपयुक्तता संपल्यामुळे त्यांना भेटायला त्यांच्या घरी जाण्याची शक्यता दिसत नाही. बर बर मी संदीपजी फार अतिशय उत्तम मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. मी पुन्हा काँग्रेसपासून सुरुवात करेन. सचिनजी, हे ठीक आहे, शिवसेना राज ठाकरे एकत्र येतील की बाजूला ठेवूयात. काँग्रेसची सदोदित फरफट मग ती केंद्रापासून म्हणजे ऍडजस्ट कोणी करायचं, काँग्रेसने करायचं, जागा कोणी सोडायच्या, काँग्रेसने. तिकडे काय अरे सपा आहे, तिकडे नाही यादवांना दुखवायला नको त्यांच्यासाठी जागा, तिकडे काय लालू प्रसाद यादव त्यांना नको दुखवायला. असं करत करत महाराष्ट्रामध्ये एकतर शिवसेनेसोबत तुम्ही गेला, जो आयडिओलॉजिकल प्रचंड मोठे दोन वेगळे ध्रुव ते एकत्र आल्यानंतर आता शिवसेना म्हणते राज ठाकरेंबरोबर, आणि मग राज ठाकरे मग सगळं हनुमान चालीसा आधीची आंदोलनं सगळं आलं जे काँग्रेसने लगेच बघितलं. आणि हे बघितल्यामुळेच मराठीच्या आंदोलनाच्या वेळी काँग्रेस अतिशय सावध भूमिकेत होतं. त्यांनी त्या मेळाव्यात सुद्धा सहभाग घेतला. आणि माझा तुम्हाला प्रश्न आहे, पण काँग्रेसचा फक्त वापर होणार का राजकीय दृष्ट्या? नाही, काँग्रेसचा वापर काँग्रेस कसा काय करून देईल? पहिली गोष्ट अशी की देशामध्ये भारतीय जनता पक्षानं जे 2014 पासूनचं राजकारण आणलेलं आहे आणि एकंदरच संविधानावर ज्या पद्धतीने आक्रमण केलं त्याचा परिपाक असा झालाय की प्रादेशिक जे पक्ष आहेत त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे ती लढाई तुम्ही तुमच्या खांद्यावर का घेतली? पण नाही असं नाही. देशाची लोकशाही वाचवायची असेल तर प्रादेशिक पक्षांची देखील आवश्यकता असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. तो काँग्रेसचा लार्जर एकंदरच बघायचं गेलं तर देशीय पातळीवरचा आणि प्रत्येक राज्यामध्ये जे जे काही परिस्थिती आहे त्याच्यानुसारचं धोरण आहे आणि ती भूमिका कायम राहिलेली. आम्ही काही काँग्रेस पक्ष काही सातत्यानं भूमिका बदलत नाही. काँग्रेसची भूमिका ही ठाम असते आणि त्याच्या मागे एक प्रकारचा दृष्टिकोन असतो. विषय असा आहे की या संदर्भामध्ये आपण आम्हाला जो प्रश्न विचारता आहात, मी तर माझं म्हणणं तेच आहे की भारतीय जनता पक्षानं जे आक्रमक राजकारण केलं, प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आणि ज्या वेळेला तुम्ही पाहताय की पक्ष चोरीला जाऊ लागले त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये एक प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वामध्ये भीतीचं वातावरण आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या आघाड्या, मी आता या संदर्भात बोलणार नाही, पण आघाड्या किंवा त्या संदर्भामधल्या अस्तित्वासाठी काय त्या ठिकाणी करावं, निवडणुकीच्या राजकारणासाठी काय करावं, अनेकदा तर्कची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, ती आपल्याला ऐकावी लागते, परंतु त्या होत आहे. आता दुसरी गोष्ट अशी की मला काँग्रेस पक्षाला हा प्रश्न आपण विचारत आहात, काँग्रेसची भूमिका ठाम आहे. भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेबद्दल कधी आपण विचारणार आहोत की लोकसभेमध्ये हेच राज ठाकरे जे परप्रांतीयांच्या संदर्भामध्ये किंवा परभाषिकांच्या संदर्भामध्ये, दुसऱ्या भाषात मराठेतर भाषिकांच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका 2009 पासून कायम आहे. ती मारहाणीची, हिंसा करण्याची भूमिका ही अगोदरपासूनची कायम आहे. मग पंतप्रधानांच्या बाजूला जेव्हा बसून ते भाषण देत होते त्यावेळेला राज ठाकरे काय ते गोड वाटत होते का? किंवा ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकामध्ये त्यांची मदत घेताना ते गोड वाटत होते? आता मात्र अचानकपणे परप्रांतीयांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला पुळका आला, सगळ्या भाषिकांच्या संदर्भामध्ये ही हिंसा खपून घेणार नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण मवियाच्या विरोधामध्ये तुम्ही लढताना हिंसेचाच त्या ठिकाणी उपयोग केला ना. आणि आताही महायुतीमधले सगळेच जण आमदार पाहताय तुम्ही, सगळे हिंसा हातातच घेतात सगळे संपूर्णपणे. त्यामुळे ही जी काही दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्षाची जी आहे आताच्या माध्यमातून मला असं वाटतं की स्वतःचे मतदान किंवा स्वतःच्या पुढच्या पॉलिटिकल भूमिकांसाठी धरसोडीची वृत्ती देशपातळीवरती त्यांची दिसलेली आहे, काँग्रेसची दिसलेली नाही. काँग्रेसचं सातत्यानं प्रयत्न केलाय की भारतीय जनता पक्षाचं जे लोकशाहीवरचं आक्रमण असेल त्याचा विरोध कायम करावा. मी जाणार होतो विद्या चव्हाण आणि अखिलकडे, पण त्यांच्यापूर्वी आता तुम्ही केशव उपाध्यायांना थेट मुद्दा मांडला तर मी केशव उपाध्ये करून मग बाकीच्यांकडे जाईन. केशव उपाध्ये, आपलं काय सुटलंय ते बघायचं नाही आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही काँग्रेसची कोणती भूमिका मला खरंच नाही कळत. मला 2015चा काँग्रेसनी 2014च्या पराभवानंतर एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीमध्ये एक अहवाल त्यांनी दिला होता आणि त्या कमिटीचा अहवाल असा होता की राज्यामध्ये काँग्रेसनी आघाड्याचं राजकारण जास्त केलं ज्याच्यामध्ये काँग्रेसचं नुकसान झालं, असा तो अहवाल होता. त्याच्यानंतर काँग्रेसने ठरवलं की आपण स्वतःच्या विचार जायचं आणि मग त्याच्यात 2-3 वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसने पुन्हा आघाड्याचं राजकारण सुरू केलं. म्हणजे जो पक्ष साधारण राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा कुठलंही धोरण नीट राखू शकत नाही
त्याने दुसऱ्याबद्दल बोलावं आणि म्हणून म्हणाल की आपलं ठेवायचं, आपलं काय झालं अवस्था, आपली कशी काय केशवजी आठवण बरोबर अवस्था करून किती दिली आहे, सचिन ती अगोदर सावंतांनी पाहिली पाहिजे. आता आम्ही- अक्षरशः काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, एखादं वर्ष देतो मागे ना, असेल, त्याच्यावर येतो मी. नरेंद्र त्याच्यावर येतो. पंतप्रधान मोदींसोबत त्याच्यावर डायरेक्ट येतो. शेअर केला होता राज त्याच्यावर ठाकरेंनी, येतो. तेव्हा ते प्रांतवादी भाषावादी त्याच्यावर नव्हते, येतो. आता मात्र तुम्हाला ते हो, दिसू लागले. हो नाही एक आम्ही आता त्यांना प्रांतवादी कधी म्हटलेलं आहे भाषावादी? मग मला ते नाही सांगा, आता आम्ही कोणी त्यांना मग प्रांतवादी राज ठाकरे म्हटलंय? भाषावादी प्रांतवादी नाही आहेत. एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या ना. मुळात असं आहे की त्या सगळ्या भूमिकेमध्ये लोकसभेला सुद्धा या ठिकाणी त्याच वेळी स्पष्ट केलं होतं की भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे त्या संदर्भामध्ये सोबत जे जे विकासाचे मुद्दे आहेत त्यासोबत ते आले होते, त्यांचं आम्ही स्वागत केलं होतं. अच्छा. आणि त्यावेळी देवेंद्रजींची मुलाखत त्याही झाली होती लोकसभेच्या वेळी. त्यावेळी सांगितलं होतं की राज ठाकरेंची भूमिका आम्हाला मान्य नाही, जी ज्या पद्धतीची भूमिका मांडली ती, आणि तरी सुद्धा विकासाची भूमिका ते आमच्या सोबत आले, तर आम्ही त्यांच्या बरं चांगल्याच्या गोष्टी आहेत. मराठा अभिजात दर्जा मागणी त्यांनी केली, ती अनेक वर्ष महाराष्ट्राची मागणी होती, ती मोदीजींनी पूर्ण केली, हे आपण सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे तो मुद्दा नाही. प्रश्न असा आहे की काँग्रेसला या ठिकाणी काय करायचं आहे. शिवसेनेने उभाठा गटाने ज्या पद्धतीने ती काँग्रेसला वापरून घेणं झालं, खरं म्हणजे आयडिओलॉजिकल शिफ्ट आमच्यासाठी प्रश्नच नाही. आम्ही आम्ही आमच्या ठिकाणीच आहोत. काँग्रेसला आयडिओलॉजिकल शिफ्ट घ्यावा लागला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी. आणि आज वर्ष, आणि मी खरंच सांगतो की उभाठाच्या धरसोड वृत्तीचं किंवा सोयीनुसार राजकारण करण्याचे मी केशवजी आता इतिहास काढायचा झाला तर मेहबूबा मुफ्ती पर्यंत पण जाता येईल. ममता बॅनर्जींचा अटल बिहारींच्या काळात त्याही सोबत होत्या. जाऊ ना, आम्ही आमचा अजेंडा बदलला नाही. जे आमच्या सोबत आले त्यांना घेतले. काही प्रॉब्लेम नाही. ऍडजस्टमेंट बद्दल काही ना पण नाहीये. प्रसन्ना प्रत्येक प्रश्न उत्तर देतो. मी जात नाही केशवजी, मी जात नाही त्यामध्ये. नाही तर माझा शिवसेना आम्ही आमच्या अजेंड्यावर, अरे मी जायला तयार आहे, पण मी नाही जायला जायला तयार आहे. मला विद्या चव्हाण आणि केशव यांना बाकीच्या वेळ द्यायचा. आम्ही आमच्या अजेंड्यापासून हटलो नाही. बरं. आम्ही आमच्या अजेंड्यात हटलेलो नाहीये. आज काँग्रेसची अवस्था आहे, काँग्रेसला अजेंडा सोडावा लागला, हे सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. ओके, मी अखिलकडे जातो आणि आणि आजही अखिलच्या आता ती नंतर मी परिस्थिती पुन्हा आहे. विद्या मला ते चव्हाणांकडे हे काँग्रेसला ठरवायचं आहे, आमचं नाही. आम्हाला अखिलकडे जातो. अखिल जास्त महत्वाचा आहे, कारण अखिल मुळात शिवसेनेला रिप्रेझेंट अखिल करतायत. मला अखिलकडे पहिल्यांदा जावं लागेल. अखिल, ही सगळी चर्चा यासाठी सुरू होते की मवियाच्या या सगळ्या शिवसेनेचे एकमेकांशी इतरांशी असलेले राजकीय संबंध नेमके कसे आहेत. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता एकदम नकोसे, म्हणजे आता ते नसले तरी चालतील हे डायरेक्ट जाहीर केलं जाते. मनसे सोबत घेतली जाते. पण अखिल, त्यातला एक गंमत अशी आहे की राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी आम्ही सोबत असू निवडणुकांसाठी यापुढेही असं विधान केलेलं नाही. मग अखिल, शिवसैनिकांमध्ये सुद्धा चर्चा आहे, म्हणजे सोशल मीडिया तुम्ही बघत असाल की अरे आपण जरा घाई करतोय का, जरा मनसेकडून कळून तर द्या कसं पुढे जायचंय ते, असं नाही का वाटत अखिल? पहिलं तर कोण बोलतंय की कोणाला बाजूला केलं जातंय, अजून त्याच्यावर तशा प्रकारचं काय कुठलं काय बोलणंच नाही झालंय. ते प्रेस कॉन्फरन्स जी काय सकाळी संजय राऊत साहेबांची झालेली आहे ते नीट व्यवस्थित ऐका, फक्त पार्ट्समध्ये नका ऐकू, असं काहीच झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट, मनसे आणि शिवसेना ही जर युती व्हायची असेल तर ती युती कोण करणार, किंवा नाही जरी होणार असेल तर ते कोण ठरवणार, ते सन्माननीय उद्धव साहेब आणि सन्माननीय राजसाहेब ठरवणार. आता त्याच्यावर कोणत्याही प्रकारची काय गोष्टच काय पुढे झालेली नाहीये. बरं, फक्त एक मेळावा झाला मराठीच्या विषयावरती आणि दाखवलं की मराठीच्या विषयावर जर काही झालं भविष्यात किंवा आता प्रेझेंट तर दोन्ही भाऊ एकत्र येतील, खरं ते दाखवण्यात आलं. कुठे युती होणार, युती नाही होणार, आय थिंक वी आर रिडिंग टू मच. आणि राहिला प्रश्न, केशव उपाध्याय साहेब बोलले होते थोड्या वेळ आधी, मी असं म्हणालो नव्हतं की संजय राऊत साहेब कॅज्युअली म्हणाले. मी असं बोललो की पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं, ते पीसी घ्यायला गेले नव्हते या विषयावर बोलायला. आणि अजेंडा बद्दल ते जे काय बोलतायत ना, तर अजेंडा तर भारतीय जनता पार्टीचा असं आहे ना, जे त्यांच्या पक्षात येणार त्यांना सगळ्यांना घ्यायचं. अखिल, तुम्ही म्हणताय की आम्ही पत्रकार रीडिंग टू मच बिटवीन द लाईन्स असं म्हणताय, म्हणजे आम्ही फारच अर्थ काढतोय एकत्र येण्याचा. हाच तर आमचा मुद्दा आहे आणि हाच तर आम्ही ग्राफिक्स आणि सगळ्यामधून विचारतो की आताशी तुम्ही फक्त मेळाव्यात एकत्र आलात, अजून पुढचं काही ठरलेलं नाहीये. आणि संजय राऊत मविया कशी फक्त विधानसभेसाठी, इंडिया आघाडी कशी लोकसभेसाठी, अहो तुम्ही डिक्लेअर करून टाकतायत की आता आम्ही स्वतंत्र आहोत लढायला. आणि हे ज्यांच्या बळावर विचार करतायत त्या मनसेने काहीच सांगितलं नाहीये. अखिल, मी तुमच्याच मुद्द्याबद्दल बोलतोय. पण डिक्लेअर केलंच नाही. कुठे डिक्लेअर केलं? असं कुठे सांगितलं की आम्ही नाही लढणार? अखिल, शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना तुमची खूप डिक्लेअर करतोय. प्रसन्ना बोला. हे कोण? प्रसन्ना, मला बोलायचं. अच्छा, केशव उपाध्याय बोला. प्रसन्ना, मुळात असं आहे की याने आपल्या, हो मला बोलायचं. बोला. हा, मला असं आहे की मुळात आपल्या नेत्यांच्या पत्रकार परिषदा, त्यांच्या
त्यांच्या पक्षाचे प्रवक्तेच जर ऐकत नसतील, दोन गोष्टी तर आणखीन एक प्रसंग या सगळ्या चर्चेतली गोष्ट मिसिंग आहे जी तुम्ही सांगितली नाही, मला सांगितली पाहिजे. त्यांनी सांगितलं ते काँग्रेसवर टीका केली आहे. लोकसभेनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही, काँग्रेसला महत्वाचं काही वाटत नाही, अशा प्रकारची भूमिका ती मांडली. म्हणजे काँग्रेस एका अर्थाने काँग्रेसवर जर उद्या ही म्हणजे आघाडीत म्हणजे इंडिया आघाडी मविया हे तुटण्याचं पातक संजय राऊतांनी एक प्रकारे काँग्रेसवर नेऊन टाकलेलं आहे. आणि आज पहिल्यांदा बोलत नाहीत, ह्याच्या पूर्वी सुद्धा ते दोन वेळा बोललेले की काँग्रेसने त्यांचा हट्ट सोडला पाहिजे, काँग्रेसने आगर धरला नाही पाहिजे, हे आज परत बोलले. आणि आजच्या याच्यामध्ये धोरण मग संजय राऊत धोरणात्मक निर्णय जाहीर, समजा प्रश्न विचारला तरी हे धोरणात्मक निर्णय जाहीर, इतका मोठा धोरणात्मक निर्णय आहे की कुणासोबत जायचं ते संजय राऊत असं सहज सांगतात का? मग त्या संजय राऊतांचं म्हणणं सिरियसली घ्यायचं नाही का? हे तुम्ही सांगा. इथे चर्चेचा विषय संपून जातो. संजय राऊतांचं म्हणणं सिरियसली घ्यायचं नाही असं इथल्या शिवसेना प्रवक्त्यांचं म्हणणं असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही दुसरं असं आहे. आणि तिसरं, आम्ही आमच्या अजेंड्यावरती आम्ही आमच्या अजेंड्यावरती जरूर आहोत, फिक्स आहोत. जे आमच्यासोबत येतील तर आम्ही घेऊ. मगाशी जे तुम्ही विचारतात मला, ठीक आहे. मी काय तुमचा अजेंडा? म्हणजे पहिले एखाद्यावर आरोप करायचे, त्याला जेल पाठवण्यापर्यंतची भाषा करायची, ढीगभर आमच्याकडे पुरावे सांगायचे, नंतर स्वतःकडे घ्यायचं, हे तुमचं अजेंडा आहे ब्लॅकमेलिंगचं. हे महाराष्ट्रासमोर तुम्ही सांगताय. आणि तुम्ही काय धोरणाबद्दल सांगता? 75 वर्षानंतर रिटायर व्हायचं, त्या धोरणाबद्दल काय? जरा ते स्पष्टपणे महाराष्ट्राला नाही देशाला सांगा पहिलं. तुम्ही धोरणाबद्दल जास्ती सांगू नका. रोज रोज तुमचे धोरणं बदलतात. मी अखिल तुमचा प्रश्न नेला असता, पण केशवपद यांचा संपर्क तुटलेला आहे. मी येतो, मी विद्यार्थ्यांच्याकडेच येतो. तुटणारच त्यांचा संपर्क आता. नाही, मी अगदी सिरियसली सांगतोय, खरंच तांत्रिक अडचणीमुळे तो तुटलेला आहे, अन्यथा मी नक्की गेलो असतो. मी जातोय विद्यार्थ्यांकडे. विद्यार्थी, तुम्हाला जो मुद्दा मांडायचा तो मांडाच, पण त्याला जोडून फक्त माझा प्रश्न आहे, मी जे मगाशी पण म्हणालो होतो की मविया एकत्र आणण्यामध्ये, ती घडवण्यामध्ये आर्किटेक्ट म्हणून होते, अभियंते होते, राजकीय अभियंते शरद पवार. आता या गोष्टी इंडिपेंडेंटली डिक्लेअर व्हायला लागल्या तर हे शरद पवारांना मान्य असेल? नाही, हे बघा, पवार साहेबांना काय मान्य असेल त्यापेक्षा मला असं वाटतंय की इथे मनसे हा फार महत्वाचा घटक आहे भाजपच्या दृष्टीने. कारण भाजपने आणि मनसेचा वापर हा टेकू सारखा करून घेतलेला आहे. त्यामुळे मनसे जर तिकडे गेले, तुम्हाला बघितलं असेल तुम्ही राज ठाकरेंची बॉडी लँग्वेज जर बघितली असेल तर त्यांची द्विधा मनस्थिती आपल्याला दिसत होती. म्हणजे खुलून ते बोललेले नाहीयेत. नंतर ते कुठेतरी प्रेशर खाली वाटल्यासारखं आपल्याला वाटतंय. कारण आता तुम्ही जे म्हणाला की ताज लँड्सला भेटणार किंवा त्यांच्या घरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाऊन आले, तर ते त्यांच्याकडे जे मराठी वोटर्स आहेत ते त्यांना खूप म्हणजे ते महत्वाचे वाटतात. आणि म्हणून ते उद्धवजींबरोबर जाऊ नये. आता उद्धवजींचं नुकसान होईल का राज ठाकरेंचं नुकसान होईल हे जर बघितलं महापालिकेच्या दृष्टीने, तर मला असं वाटतं की मनसेचं जास्ती नुकसान होईल. कारण आता त्या मेळाव्यानंतर मराठी माणसाला एक वाटतंय की या दोघांनी एकत्रच आलं पाहिजे. हे कार्यकर्त्यांची भावना आहे, लोकांची भावना आहे, आणि ती अनेक दिवसापासून लोक बोलून दाखवत आहेत. परंतु उद्धवजींचं तेवढं नुकसान होणार नाही, कारण महाविकास आघाडी हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि हा मुद्दा मी विद्यार्थी तुमचाच मुद्दा घेऊन कार्यक्रमाचा शेवट करायला संदीप आचार्य यांच्याकडे जातो. संदीपजी, या परिस्थितीमध्ये राज ठाकरे कितीही धोरणी वागत असले, अल्पसंख्याक आणि इतर जातीचे धर्माचे मत सुद्धा, उत्तर भारतीयांचे मत सुद्धा शिवसेनेला मिळालेली आहेत. ठीक आहे, त्यामुळे ते फायद्यात असतील. पण मी संदीप आचार्यांकडे जातो. संदीप आचार्यजी, आता जे विद्यार्थ्यांनी सांगत होता अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आत्ताच्या या राजकीय परिस्थितीमध्ये राज ठाकरेंचं धोरणी असणं आणि उद्धव ठाकरे खुलेपणाने सगळ्या गोष्टी, आपले कार्ड सगळे दाखवतायत राजकीय, यामध्ये प्रॉफिट अँड लॉस नेमका तुम्ही कसा बघताय? आता अखिल चित्रेंच्या बोलण्यावरनं असं काही वाटत नाही. उलट चित्र असं दिसतंय की अगं म्हशी मला कुठे नेशी अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. नाहीतर अखिल चित्रे यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे, हो युती करायची आहे, युती करण्याची आमची मानसिकता आहे आणि त्या दृष्टीने आमची वक्तव्य आहेत, आमच्या नेत्यांची वक्तव्य आहेत. त्यांच्या नेत्यांनी तिची भूमिका स्पष्टपणे व्यक्तही केलेली आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांनी डोमच्या सभेमध्ये महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे इतकं स्वच्छ आणि स्पष्टपणे सांगितलं होतं. एकत्रित आलो, पण संदीपजी, राज ठाकरे यांच्या मौनाची भाषांतर कशी करायची? राज ठाकरेंच्या धोरणीपणाचा अर्थ काय आहे नेमका? तुमचं राजकीय आकलन काय त्या बाबतीत? राज ठाकरे हे अत्यंत हुशार आहेत. काही काळ ते शांत राहतील, परंतु त्यांच्याही हे आता लक्षात आलेलं आहे की बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, राज ठाकरे यांची आत्ताची भूमिका, मराठीच्या मुद्द्यावरची भूमिका, हिंदीच्या बाबतची भूमिका, नालासोपाऱ्यातलं आंदोलन, याच्यानंतर मुंबईमध्ये बाहेर त्यांचं फार काही अस्तित्व आहे. ठाण्यामध्ये त्यांचं काहीच अस्तित्व नाही आहे. बाकीच्या ठिकाणी फार काही आता अस्तित्व राहिलेलं नाही आहे. पण मुंबई महानगरपालिकेमध्ये टिकण्याचा जर विचार केला
तर इथे असलेल्या मतांचं गणित आणि मराठी लोकांची मनसेच्या आणि शिवसेनेच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांची एकूण भूमिका लक्षात घेतली, त्यांची मानसिकता लक्षात घेतली, तर राज ठाकरे युती करतील आगामी काळामध्ये असं एक चित्र दिसतंय खरं, आणि त्यांना तशी ती करावी लागेल, अन्यथा त्यांना त्याची किंमतही चुकवावी लागेल. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आणि याच मुद्द्यावरती आपण आजची चर्चा थांबवतो आहोत की खरं की राज ठाकरे अतिशय धोरणात्मक भूमिका. सचिन सावंत काहीतरी बोलतात. सचिनजी थोडक्यात प्लीज. मगाशी म्हणालो की देशामध्ये 2014 नंतरचं जे वातावरण आहे त्यातनं प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व अत्यंत कठीण झालेलं आहे. त्यामुळे भूमिका करताना आपण मला असा विचार करावा लागेल की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाची इच्छा असते आणि निसते, यामध्ये ईडी सीबीआय ऍक्टिव्हेट होत असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आताच्या घडीपुरता बोलायचं झाल्यास राज ठाकरे यांनी जरी अजूनही धोरणात्मक मुद्दा ठेवला असला, अजूनही ते सगळ्या गोष्टी डिक्लेअर करत नसले, जाहीर करत नसले, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी मात्र सगळं जाहीर करून एकाच वेळी आपला मनस्वीपणाचं दर्शन तर परिचय तर दिलेलाच आहे. पण राज ठाकरेंची एक अतिशय वेगळी राजकीय कोंडी केलेली आहे की आता तुम्हाला सोबत आल्याशिवाय पर्याय नाही. काय होतंय बघूयात, पण तुर्तास आपल्या सगळ्या मान्यवरांचे आभार. जाऊया माझा पोल सेंटरला आणि पाहूयात आजचा कौल. त्यापूर्वी पाहूयात आजचा हा प्रश्न. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी कुणाशी युती करावी? 1,20,000 लोकांनी मतदान केलेलं आहे. मनसेसोबत युती करावी असं म्हणणारे आहेत 75%, मविया सोबत युती करावी असं म्हणणारे आहेत 6%, मनसे अधिक मविया म्हणणारे आहेत फक्त 12%, कुणाशी युती करू नका असं म्हणणारे फक्त 60% पण 1,20,000 मतदारांपैकी 75% म्हणतायत मनसेसोबत युती करायला हवी. अधिकार कुणाचा? मनसे प्रमुख आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा. तो निर्णय त्यांच्यावर सोपवूयात. आजच्या या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेल्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.